सोना है तो चाक जाओ, कोई पेट्रोल मांगे तो भाग जाओ। आज हॅपी क्राईम टाइम मध्ये पाहूया, सामान्य माणसाला लागली महागाईची झळ, 1 लिटर पेट्रोल साठी विवाहितेचा केला छळ। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा नवरा 2 जूनच्या सकाळी गाडी घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता पेट्रोलचे वाढलेले भाव बघून तिथे चक्कर येऊन पडला। आधीच पगार कमी, त्यात गाडीचा एव्हरेज कमी, मग कोण देणार पेट्रोलची हमी? या विवंचने त्याला बायकोची आठवण आली। घरी आल्यावर त्याने बायकोला माहेर होऊन रोज गाडीसाठी 1 लिटर पेट्रोल आणावे असा हुकूम सोडला, पण तो हुकूम बायकोने थुडकावून लावला। तेव्हा चिडलेल्या या नराधमाने बायकोची मेकअप किट बायको समोर फेकून देऊन तिचा अमानुष छळ सुरू केला। आपली मेकअप किट समोर नसल्याचं पाहून या महिलेनं फोडलेला हंबरडा काहीच पिळवटून टाकणारा होता। पीडित विवाहितेच्या वडिलांशी जेव्हा बोललो तेव्हा कळले की त्यांच्या समोर पेट्रोलचं नुसतं नाव कळलं तरी ते चक्कर येऊन पडतात आणि पुन्हा त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी कमीत कमी अर्धा लिटर पेट्रोलचाच वास द्यावा लागतो। पेट्रोलच्या नुसत्या नावानेच फिट येणाऱ्या बापासमोर कुठल्या तोंडाने पेट्रोलची मागणी मांडणार होती ही मुलगी? नवऱ्यानंतर या विवाहित महिलेसमोर तिचं आवडतं मेकअप किट फेकल्यामुळे या घटनेचा तिच्या डोक्यावर प्रचंड सदमा पोचलेला आहे। सासरच्या लोकांच्या डिमांड ह्या कुंभकर्णाच्या फुकेसारख्या असतात, कितीही मिळालं तरी त्या संपतच नाही। पोलिसांनी घटनास्थळावरून 1 लिटर पेट्रोलची प्लास्टिकची बाटली आणि गाडी ताब्यात घेतली, परंतु ती गाडी त्यांना ढकलत न्यावी लागली कारण त्यात पेट्रोलच नव्हते। एवढंच नाही तर घटनास्थळावरून भांडण चोरून ऐकणारे शेजारी यांनाही ताब्यात घेतलं आहे। तेव्हा शेजाऱ्यांनो जरा सावध रहा। शासनानं दुःखावर मलम म्हणून या पीडित महिलेला 1 मेकअप किट दिलेला आहे, पण केवळ आश्वासन देऊन ही पीडित महिला या धक्क्यातून सावरेल किंवा विवाहितेंचा छळ थांबवण्यासाठी सरकार पेट्रोलचे भाव कमी करेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या डोक्यात आहेत, तुमच्याही डोक्यात आहेत। त्याची उत्तर आमच्याकडे अजिबात मागायला येऊ नका, कारण आम्ही ती देणार नाही। तेव्हा सावध रहा, सतर्क रहा। पुन्हा भेटूया अशाच एका भयानक गुन्ह्यासह आपल्या हॅपी क्राईम टाइम मध्ये। तोपर्यंत सतर्क रहा, हे करा ते